विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांत. आता राजकीय सिद्धांत याचा जो संबंध असतो, हा संबंध राजकीय नीती मूल्य तत्वाशी असतो. विशिष्ट प्रकारची राजकीय मूल्य तत्वे ही राजकीय सिद्धांत निर्मितीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेली असतात. म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राजकीय सिद्धांत प्रक्रियेला अत्यंत जास्त महत्त्व दिलं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग राजकीय सिद्धांताच्या अभ्यासात काय अभिप्रेत आहे? तर सामाजिक राजकीय अस्तित्वासंबंधीच्या तत्त्वांचा टीकात्मक परीक्षणात्मक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय. आता प्रत्येक व्यवस्थेला एक विशिष्ट प्रकारची राजकीय तत्त्वप्रणाली असते. सामाजिक व राजकीय अस्तित्व असल्यामुळे त्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वामध्ये अनेक प्रकारचे गुणदोष असतात आणि अशा वेळेस या गुणदोषांची चर्चा करणं म्हणजे राजकीय सिद्धांत निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात करणं होय, असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता या राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं असतं? राजकीय सिद्धांतामध्ये राजकीय व्यवहाराला महत्त्व आहे. प्रॅक्टिकल फील्डवर्क सारख्या तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. कारण गतिशास्त्र व राज्य व्यवहार हे राजकीय सिद्धांताला प्रभावित करत असतात. त्याचबरोबर वास्तविकतेचे अध्ययन यामध्ये केले जात असते. प्रत्यक्ष त्या देशाची वास्तविक राजकीय परिस्थिती काय आहे त्यावर राजकीय सिद्धांत हे उभारले जात असतात. तसेच राजकीय सिद्धांत हा आदर्शाचा शोध घेत असतो. आदर्श मूल्ये कशी निर्माण होतील याचा शोध राजकीय सिद्धांत घेत असतात आणि याची व्यापकता जी आहे, याची व्यापकता ही सर्व सार्वत्रिक आहे. सर्वांकडे हे उपलब्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. याचा उद्देश काय राजकीय सिद्धांताचा? तर राजकीय सिद्धांताचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे राजकीय घडामोडींचा मागोवा घ्या, की जगामध्ये, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कोणत्या प्रकारच्या राजकीय घडामोडी चालू आहेत आणि या राजकीय घडामोडी निर्मितीला कोणते कारण कारणीभूत आहे आणि त्या कारणांचा परस्पर संबंध काय आहे, हे या राजकीय सिद्धांतामध्ये अभिप्रेत असतं. कारण हे अभिप्रेत असणं यासाठी देखील आवश्यक आहे, कारण परस्पर संबंध जोपर्यंत निर्माण होणार नाही, दोन घटनांचा परस्पर संबंध जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत कोणतीही घटना ही घडत नाही. आणि घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम समाजावर व राजकीय व्यवस्थेवर काय होतात याचा सखोल अभ्यास या राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामध्ये केला जात असतो. यामध्ये विविध राजकीय व्यवस्थांचा अभ्यास असतो. लोकशाही असो, हुकुमशाही असो, भांडवलशाही असो, झुंडशाही असो किंवा इतर आफ्रिकन कंट्रीजमध्ये ज्या प्रकारच्या व्यवस्था आहेत, कबिलाई, त्यांचा अभ्यास असो यामध्ये केला जात असतो. राजकीय सिद्धांताची आवश्यकता काय आहे? तर संशोधनासाठी राजकीय सिद्धांत आवश्यक असतात. नवे निष्कर्ष निर्माण करण्यासाठी राजकीय सिद्धांत आवश्यक असतात. तसेच प्रचलित व्यवस्थेत योग्य बदल कसे होतील याचा विचार देखील या राजकीय व्यवस्थेमध्ये केला जात असतो. तसेच वास्तविकतेचे विश्लेषण, व्यक्ती व राजकीय सिद्धांत कसे असावे, समाजव्यवस्था कशी असावी, आर्थिक व्यवस्था कशी हवी, राजकीय व्यवस्था कशी असावी, तसे वास्तविक परिस्थिती त्या देशाची काय आहे, वास्तविक परिस्थिती त्या देशामध्ये काय घडत आहे, काय राजकीय घडामोडी घडत आहे यासाठी राजकीय सिद्धांत अत्यंत आवश्यक असतात.
या राजकीय सिद्धांताचा किंवा याचा अभ्यासाचा दायरा किती आहे किंवा अभ्यास क्षेत्र किती आहे, तर यात मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो की कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारचं वर्तन हा मानवी व्यक्ती हा करतो. निवडणुका आल्या म्हणजे कशा प्रकारचं वर्तन करतो. शासन व्यवस्था ने घेतलेला निर्णय तो कशा प्रकारचा आहे आणि निर्णय घेतल्यानंतर व्यक्ती त्याच्यावर काय रिॲक्ट करतो, कशा प्रकारचं वर्तन करतो, याचा अभ्यास या क्षेत्रामध्ये होत असतो. याचे अभ्यास क्षेत्र विचारप्रणाली आहे, राज्यविषयक शासन व्यवस्था आहे आणि राज्याचे कार्यक्षेत्र आणि व्यक्तीचा विचार हे अभ्यास क्षेत्र याचे आहे. थोडक्यात राजकीय व्यवस्था ही कशी असायला पाहिजे याचा शोध घेण्याचं काम या राजकीय सिद्धांतामध्ये केला जात असतो. त्यामुळे राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाला खूप जास्त महत्त्व या ठिकाणी दिलं जात असते. या राजकीय सिद्धांताची ऱ्हासाची कारणे आहेत. कारण राजकीय सिद्धांत आता नष्ट होतात किंवा नष्ट होताना आपल्याला दिसून जातात. त्याला कारण काय की राजकीय सिद्धांत हे ऐतिहासिक तत्वावर जास्त भर देतात. प्रत्यक्ष वर्तमान स्थिती काय आहे याच्यावर भर देत नसल्यामुळे चांगले राजकीय सिद्धांत हे निर्माण होऊ शकत नाही. त्याचबरोबर हे राजकीय सिद्धांत वर्तनवादाला त्यांनी जे महत्त्व द्यायला पाहिजे ते महत्त्व ते देत नाही. प्रॅक्टिकल प्रोसेस याला जे महत्त्व देणं आवश्यक आहे ते या राजकीय सिद्धांताच्या अभ्यासकांकडून दिलं जात नाही. त्यामुळे राजकीय सिद्धांत हे ऱ्हास होताना आपल्याला दिसून येतो. प्रत्यक्ष वर्तन काय आहे, प्रत्यक्ष लोकांचं निवडणुकीसंबंधीचं मत काय, प्रत्यक्ष लोक शासन व्यवस्थेला विरोध का करत आहेत, प्रत्यक्ष समाज हा नेतृत्वाला का विरोध करत आहे याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा जर शोध घेतला जात असेल तर राजकीय सिद्धांत हे टिकून राहत असतात, नाहीतर याचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. मित्रो, आजचं हे छोटंसं व्याख्यान हे खूप महत्त्वाचं व्याख्यान आहे आणि तुम्हाला राजकीय सिद्धांताचा पाया समजण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून याचा अभ्यास करणं सर्व संशोधक विद्यार्थ्यांना, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना असणं अत्यंत आवश्यक आहे.